नमस्कार मंडळी, आपला विकास युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक कृतज्ञतेने मी स्वागत करतो. आणि मागच्या दोन्ही व्हिडिओजना तुम्ही जे प्रेम दिले ना त्याला तोड नाही. खूप सुंदर कॉमेंट्स आणि खूप छान रिस्पॉन्स त्याला दिला, त्याच्याबद्दल मनापासून कृतज्ञता. आणि आजच्या व्हिडिओचा विषय थोडा खास आहे आणि तो फार जास्त खास आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आजचा व्हिडिओ हा मी प्रत्येकासाठी नाही, आपल्या प्रत्येकासाठी बनवला आहे, स्वतःसाठी बनवला आहे. आजचा विषय काय माहिती आहे? स्वतःवर दया करायला शिका. थोडा वाटेल ना, प्रश्न पडला असेल ना, स्वतःवर दया करा म्हणजे मी खूप सारे पॉईंट्स लिहून ठेवलेत, कारण कुठला मिस व्हायला नको. आजच्या व्हिडिओमधनं आपण आहे ना, स्वतःवर होणारा टॉर्चर, स्वतःवर आपण केला जाणारा अन्याय आपण कसा कंट्रोल करू शकतो, किंवा आपल्यावर तो अन्याय होतोय का हे ओळखणार आहे. तुमच्या मनातल्या भावना आणि आपल्या विकासचे शब्द याचं कॉम्बिनेशन म्हणजे हातचा व्हिडिओ आहे. प्रत्येक व्हिडिओ तसाच असतो. नक्कीच तुम्हाला हा आवडेल अशी अपेक्षा आहे. आता पुढचा थोडा वेळ तुमचा आम्हाला द्या आणि हा जो मुद्दा आहे, स्वतःवर दया करा, हा छानपैकी समजून घ्या. आणि याच्यातनं तुम्ही जर सफर होत असाल तर लवकरात लवकर त्याच्यावरती काय करता येईल ही उपाययोजना ठरवा. आज आपण बोलणार आहे स्वतःवर दया करणं. आता स्वतःवर दया का करावी? कारण आपण स्वतःवरती अन्याय करत असतो. खूप साऱ्या लोकांना मी बघितलंय, त्यांना ना फक्त एकच गोष्ट पडलेली असते, लोक काय म्हणतील. ते प्रत्येक गोष्ट लोकांना काय वाटेल याचा विचार करून, ओव्हर थिंक करून, किंवा प्रत्येक छोट्या डिसिजनमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला त्यांना लोकांचं मत गरजेचं असतं. इतका न्यूनगंड स्वतःबद्दल त्यांना असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना वाटत असतं की मी जर काय करायला गेलो एकटा तर काही शक्य नाही, माझं सगळे डिसिजन चुकतात. इतका लो कॉन्फिडन्स स्वतःबद्दल. तुम्ही अशी लोक बघितली असेल किंवा तुमच्यापैकी कोणीतरी असं असू शकतं. याचा अर्थ आपण स्वतःला इतकं ग्रँटेड घेतलं, इतकं गृहीत धरलं की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपणच चुकीचे असं वाटतं. मी बघा, तुम्ही काही लोक बघितले असतील ज्यांना फक्त आपलीच चूक आहे असं वाटतं. त्यांना वाटतं की यार हे सगळं चुकीचं का होतंय, कारण माझंच काहीतरी चुकत असेल, मीच काहीतरी चुकत असेल, माझंच नशीब फुटकं आणि ह्या त्या 1760 गोष्टी. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणारी माणसं जर तुम्ही बघत असाल ना, तर ते एक प्रमुख कारण आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःवरती अन्याय करून घेत असता. दुसरा मुद्दा, सगळं सहन करणारी माणसं तुम्ही बघितली असतील बघा. त्यांना ना लोकांना खुश ठेवायचं असतं, त्यासाठी ते स्वतः इतकं सगळं सहन करतात. छोट्या गोष्टी करत करत त्यांना स्वतःला इतकं त्यांनी टॉर्चर करून घेतलं असतं, त्याची कल्पना पण आपण करू शकत नाही. आणि हे असे जे सहन करणारी कॅटेगरी असते ना, ते ना सतत एक असं ना असमाधानी टाईप असतात बघा लोक. त्यांना ना फक्त चेहऱ्यावरती जरी बघितल्यानंतर लक्षात येतं की ही लोक, त्यांना काय झालंय, त्यांना काय झालेलं नसतं, ते प्रत्येक गोष्ट मनात दाबून ठेवत असतात. तुम्ही विचार करा ना, कचरा तुमच्या घरामध्ये कोंबून ठेवला एक दिवशी वास येतो की नाही, पळून जावं वाटतं की नाही, तसं ह्यांनी प्रत्येक गोष्ट मनामध्ये ना अशी ठेवली असते आणि त्यांनाच त्याचंच सगळं रूपांतरित चेहऱ्यावरती असं विचित्र भावात झालेलं असतं, कारण सहन करणं हा त्यांचा स्वभाव झालेला असतो. त्यामुळे तुम्ही अशा जर कॅटेगरीमध्ये बसत असाल किंवा तुमच्या आजूबाजूला, तर त्यांना याबद्दल जागरूक करा. पुढचा मुद्दा आहे दुसऱ्याचा विचार. मी मगाशी म्हणत असतो, स्वतःवर अन्याय करणं एक एखाद्याची ना हॉबी झाली असते. आनंदानं स्वतःवर अन्याय करून घ्यायचा. दुसरा काय म्हणतो याचं फक्त मॅटर करतं आम्हाला, त्याला खुश करायचं, त्याच्यासाठी हे करायचं, ह्याच्यासाठी करायचं वगैरे. तू स्वतःसाठी काय करतोस? कधी विचार केलाय? कधी शांत बसलाय आणि कधी हा विचार केलाय का की मी आज स्वतःसाठी हे करेन, आज मी स्वतःला अपग्रेड करेन, आज मी स्वतःला काहीतरी चांगलं काहीतरी ऐकायला, वाचायला, बोलायला काहीतरी लावेन, असं कधीही कोणी विचार करत नाही. सतत फक्त दुसऱ्याचा विचार करणं. वाईट नाही, मी म्हणत नाही की दुसऱ्याचा विचार करू नका, पण स्वतःचा न करता जर दुसऱ्याचा विचार करत असाल तर तो मोठा प्रॉब्लेम आहे. असं जर तुमच्या आजूबाजूला कोणी करत असेल तर त्याला अलर्ट करा, आणि तुम्ही करत असाल तर तुम्ही सुद्धा अलर्ट व्हा. सतत दुसऱ्याचा विचार करणं म्हणजे जरा डेंजर सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल. त्याच्यानंतर स्वतःला टॉर्चर करणं, प्रत्येक गोष्टीचा ब्लेम स्वतःवरती घेणं. कोणी काही म्हटलं आणि तुम्ही चुकीचं नाही हे तुम्हाला माहिती आहे तरी पण सतत ते ऍक्सेप्ट करणं. का तर जाऊ दे, ठीक आहे, हे जाऊ दे, ठीक आहे ना, एक दिवस तुम्हालाच घेऊन बुडेल. त्यामुळं खरं सांगतो, चुकूनही असं कधी टॉर्चर करून घेऊ नका, कारण हे टॉर्चर करणं पुढे जाऊन खूप महागात पडू शकतं. त्यामुळे मला एकच रिक्वेस्ट करायची की स्वतःला टॉर्चर करताना 100दा विचार करा, खरंच तुमची चूक आहे का. चूक असेल तर माफी मागायला आणि ऍक्सेप्ट करायला काही प्रॉब्लेम नाही, पण चूक नसताना आपण जर सतत सवय लागली प्रत्येकाला सहन करायची, किंवा तर लोक आपल्याला येऊन फटाफट टपल्या मारून जातील आणि आपलं एक असं ना ट्रॅप होईल आपल्या भोवती. त्यामुळे स्वतःला टॉर्चर करून घेत असाल तर सावध व्हा आणि अलर्ट व्हा. पुढचा मुद्दा आहे ओव्हर थिंकिंग. कधी त्यांना रियालिटीमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो हवं, पण आपण इतकं ओव्हर थिंकिंग करतो. मग असंच झालं असेल का, मग तो माझ्याशी बोलला नाही म्हणजे त्याच्या मनात ते असेल का, आणि जर समजा मी हे केलं तर त्याला काय वाटेल, मग ते केलं तर ते काय होईल, हे अरे किती ओव्हर थिंकिंग. रियालिटीमध्ये तुम्ही ऍक्च्युअलमध्ये नॉर्मल असता, पण तुम्ही ओव्हर थिंकिंग करून ॲबनॉर्मल सारखे बिहेव करता. मी अशी लोक बघितले, तुम्हीही बघितले असतील किंवा तुम्ही असाल असं की ओव्हर थिंकिंग करून स्वतःला इतकं टॉर्चर करायचा, इतका त्रास करून घ्यायचा. खरंच हो, स्वतःवर दया करायला वाटत नाही तुम्हाला या गोष्टींमध्ये.
म्हणून तर आजचा मुद्दा आहे, प्रत्येक वेळेला स्वतःवर दया करणं गरजेचं आहे. हे सगळे जे मुद्दे मी आतापर्यंत सांगितले त्यातनं कुठे ना कुठे तुम्ही स्वतःला रिलेट करत असाल तर गरज आहे ती स्वतःवरती दया करण्याची. कारण आज तुम्ही स्वतः थकलाय आणि बाकीचं कोणी तुम्हाला येऊन सांगणार नाही. कदाचित कोणाला काही पडलेली पण नसेल, पण ॲटलिस्ट तुम्हाला तरी तुमची पडली की नाही. त्यामुळं तर सांगतोय, स्वतःवर दया करायला शिका. तुम्हाला माहिती आहे, लोक ना प्रेम करतात इतरांवरती भरपूर. कधी स्वतःवर प्रेम केलंय का तुम्ही? स्वतःची काही किंमत आहे तुम्हाला? लोकांची भरपूर किंमत असते. त्यांना असं म्हणलं, त्यांना तसं म्हणलं, त्यांना हे दिलं, त्यांना ते दिलं. बरोबर आहे, करा. पण स्वतःवर पण प्रेम करा ना, स्वतःची पण किंमत करा ना. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल, स्वतःची किंमत करत नसाल, तर लोक का तुमच्यावर प्रेम करतील आणि तुमची किंमत करतील? तुम्ही बघा, अशी लोक असतात जे ना फक्त दुसऱ्यासाठी करतात आणि लोक त्यांची काहीही किंमत करत नाही. एक छोटा स्मॉल ॲटिट्यूड आपल्या प्रत्येकाकडे असला पाहिजे, नाहीतर ना लोकांना काही पडलेलं नाही. मी ना बऱ्याच अशा लोकांना बघितलंय जे ना त्यांच्यावरती जी लोक प्रेम करतात ना त्यांना डावलतात आणि जे लोक त्यांना इज्जत देत नाही ना त्यांच्या मागे जातात, कारण त्यांना त्यांचा ॲटिट्यूड आवडत असतं. ॲक्च्युली ही विनोदाची गोष्ट आहे, पण मी तुम्हाला खरंच सांगतो, जर तुमच्याकडे काही थोडा बहुत जरी ॲटिट्यूड नसेल ना, एकदमच तुम्ही साधे भोळे राहत असाल ना, तर लोक तुम्हाला काळी मात्र किंमत देणार नाही. त्यामुळे थोडा ॲटिट्यूड पाहिजे असं मला वाटतं. त्याचं रूपांतर अहंकारात नको. आणि हे सगळं जे सांगतोय ना मी, हे माझं लोकांबद्दलचं ऑब्झर्वेशन आहे. ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं किंवा ह्याच्यावर उपाय काय, यासाठी तुम्हाला स्पिरिच्युअल नॉलेज गरजेचं आहे, जे मी फॉलो करतो. जीवनविद्या मिशन, सद्गुरू श्री वामनराव पै, श्री प्रल्हाद वामनराव पै यांचं चॅनल आहे जीवनविद्या. त्याच्यावरती तुम्हाला हे सगळ्याचं उत्तर मिळेल. मी फक्त तुमच्या मनातल्या भावना तुम्हाला सांगतोय. उत्तरासाठी तुम्हाला तिथे जावं लागेल. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. त्याच्यानंतर मुद्दा आहे, इतर प्रेम तुमच्यावरती तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती प्रेम नाही करणार. मगाशीच मी सांगितलं. त्यामुळे जोपर्यंत स्वतःवर प्रेम नाही करणार तोपर्यंत दुसरे तुमच्यावरती प्रेम नाही करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यासाठी हे सगळं तुमच्याबरोबर होतं हे ॲक्सेप्ट झालं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला टॉर्चर करणं बंद करून स्वतःवर थोडी दया केली पाहिजे. सांगायचा मुद्दा हाच आहे की आज गरज आहे तुम्ही स्वतःवरती दया करण्याची, नाही तर तुमच्यावरती दया करणारं कोणीच नसणार आहे. ही गरज आहे आणि ही आत्ताची एक अलार्मिंग सिच्युएशन आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, विचार करा आणि नक्की याच्यावरती काही ना काहीतरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करा. नंतर स्वतःबद्दल न्यूनगंड किंवा लो कॉन्फिडन्स असणारी लोक पण बघितले. ते लोक ना, त्यांना असं वाटत असतं की आपलं काही अस्तित्वच नाही, आपण काही फार एवढे काही भारी नाही. दुसऱ्याबरोबर कंपॅरिझन वगैरे करून स्वतःला कमी लेखण्यात कुठलं असं मोठं तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे मला माहित नाही. त्यामुळे स्वतःबद्दल न्यूनगंड, स्वतःबद्दल लो कॉन्फिडन्स, ठीक आहे तुम्ही काही क्षेत्रामध्ये नसाल प्रावीण्य मिळवत, ठीक आहे ना, तुमचं काहीतरी असेल ना, जे खासियत प्रत्येकाकडे काही ना काहीतरी खासियत आहे, ती खासियत तुमच्याकडे पण असणार आहे. आणि ती ती त्याच्यामध्ये तुम्ही कसं पुढे यायचं बघा ना. न्यूनगंड, लो कॉन्फिडन्स आणि काही मिळणार नाही आहे, होणार आहे ते तुमचं नुकसान. त्यामुळे स्वतःवर दया करा आणि असल्या फालतू न्यूनगंडामध्ये अडकून बसू नका, बाहेर पडा. शेवटी हा मुद्दा कन्क्लूड करताना, दुसऱ्यांचं मत घेणारी माणसं एक बघितली ना, त्यांना प्रत्येक सिच्युएशनमध्ये दुसऱ्याचं मत पाहिजे असतं. त्यांना स्वतःचं असं मतच नसतं. त्यांना असं वाटत असतं की आपण काय डिसिजन घेतात ते चुकणारच, आपण काय, ठीक आहे ना, चुकला तर चुकला, पण प्रयत्न केला ना. तुमचा कॉन्फिडन्स तेव्हाच वाढणार जेव्हा तुम्ही डिसिजन घ्यायला लागणार, जेव्हा तुम्ही निर्णय घ्यायला लागणार. त्यामुळे दुसऱ्यांच्या मतावरती प्रत्येक वेळेला अवलंबून राहणं बंद करा आणि थोडं स्वतः निर्णय घ्यायला शिका. कारण दुसऱ्यांचं मत घेतलं तर तुम्हाला प्रत्येक वेळा असं थोडंसं म्हणतात ना की बॅकफूटला राहिल्यासारखं फिलिंग आहे. त्यामुळं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या सगळ्यातून मला मुद्दा एकच सांगायचा आहे की तुम्ही आत्तापर्यंत एक्सप्लेन केलेल्या एकही गोष्टीशी रिलेट करत असाल किंवा तुमच्या जवळचा कोणी रिलेट करत असेल तर त्याला हा व्हिडिओ पाठवा आणि त्याला सांगा की बाबा स्वतःवरती दया कर, स्वतःवरचा अन्याय कमी कर, स्वतःवर प्रेम करायला शिक, स्वतःची किंमत करायला शिक. तरच या जगामध्ये तुला स्थान आहे, नाही तर लोक तुला विकून खातील. म्हणजे शब्दाचा अर्थ घेऊ नका, पण मी खरंच सांगतोय, स्वतःवर दया करणं ही आत्ताच्या जमान्याची फार मोठी गरज आहे. आता हे सगळं कसं करायचं किंवा एवढे जर प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जीवनविद्या मिशनच्या ऑफिशियल पेजला व्हिजिट करा. तुम्हाला तिकडे भरपूर उत्तरं मिळतील आणि तुमच्या मनातल्या भावना अशाच व्यक्त करत राहण्यासाठी माझ्या चॅनलवरती तुम्ही नक्की येत जा. तुमच्या मनातल्या प्रत्येक भावनेचं उत्तर मी तुम्हाला देत जाईन. तुमच्या मनातल्या प्रत्येक भावनांना मी शब्द देत जाईन आणि त्या शब्दातून तुम्हाला थोडं तरी हलकं वाटायला लागेल. सो मला असं वाटतं की तुमच्या मनातली ही भावना असेल तर ती आज व्यक्त झाली आणि त्यामुळं तुम्हाला जर आवडलं असेल तर येन प्रकारे स्वतःवर दया करून स्वतःला टॉर्चर करणं कमी करा आणि आनंदी राहा, मस्त राहा, निवांत राहा. कारण तुम्ही फार महत्त्वाचे आहात. आपण स्वतः फार महत्त्वाचे आहोत. आपण आहात तर सगळं काही आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळं मस्त मस्त व्हिडिओज आणि छान छान कॉन्टेंटसाठी आपला विकास यूट्यूब चॅनलवरती येत राहा. माझं इन्स्टा पेज आहे आपला विकास, तिथे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओजमधनं मी तुम्हाला भेटतोच आणि पाहत राहा आपला विकास. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या आणि निवांत राहा. धन्यवाद.